नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेत पुन्हा एकदा 12 मोठे बदल या योजनेअंतर्गत करण्यात आलेले आहेत। या योजनेचा नवीन GR हा प्रसिद्ध करण्यात आला आहे। त्याचा कोणाकोणाला फायदा होणार आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत। त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, ज्याच्यामुळे तुम्हाला अशीच नवनवीन माहिती भेटत राहील। चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, तुम्ही पाहू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणेसह व्याप्ती वाढविण्याबाबतचा हा GR आहे। हा GR 12 जुलै 2024 या दिवशी आलेला आहे। मित्रांनो, तुम्ही शासन निर्णयामध्ये पाहू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणी प्रभावीपणे व सुलभतेने होण्यासाठी खालील बाबींची स्पष्टता करण्यात येऊन त्यास मान्यता देण्यात येत आहे। त्याच्यामध्ये कुटुंबाची व्याख्या सादर केलेली आहे। कुटुंब याचा अर्थ पती, पत्नी व त्यांची अविवाहित मुले, मुली, म्हणजे ज्या मुलांचं लग्न झालेलं नाही ते मुले आणि मुली या कुटुंबामध्ये समावेश होतील। त्याच्यामध्ये दुसरा मोठा बदल आहे, नवविवाहित महिलेच्या बाबतीत तिचे नाव रेशन कार्डवर लगेच लावणे हे शक्य होत नाही। त्यामुळे विवाह नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहित महिलेच्या पतीचे रेशन कार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे। ज्या महिलेचं नवीन लग्न झालेलं आहे अशा विवाह नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या नवविवाहित महिलेच्या पतीचे रेशन कार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे। तर ज्या महिलेचं नवीन लग्न झालेलं आहे अशा महिलांनी पतीचे रेशन कार्ड हे दाखल करायचं आहे। त्याच्यानंतर परराज्यात जन्म झालेल्या व ती सध्या महाराष्ट्रात वास्तव्यात असेल त्या महिलेने महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषासोबत विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र हे ग्राह्य धरण्यात येते। याशिवाय महिलेच्या पतीचे 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड व 15 वर्षापूर्वीचे मतदान कार्ड देखील ग्राह्य धरण्यात येणार आहे। आता समजा जर एखादी महिला असेल, तिचा जन्म हा दुसऱ्या राज्यात झालेला असेल आणि ती सध्याला महाराष्ट्रात राहत असेल, तर त्या महिलेने महाराष्ट्रातील जर राहणाऱ्या पुरुषासोबत विवाह केला असेल तर त्या बाबतीत त्या पुरुषाचे जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र हे ग्राह्य धरण्यात येणार आहे। याशिवाय महिलेच्या पतीचे 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड व 15 वर्षापूर्वीचे मतदान कार्ड देखील ग्राह्य धरण्यात येणार आहे। यानंतर चौथा मोठा बदल आहे, या योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्टातील बँक खाते हे सुद्धा चालणार आहे। त्याच्यानंतर पाचवा बदल आहे, योजनेच्या ऑफलाईन अर्जावरील लाभार्थी महिलेच्या फोटो काढून तो ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे। म्हणजे फोटो काढून तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता। आता ऑनलाईन फोटो काढण्याची तुम्हाला गरज लागणार नाही। यानंतर सहावा मोठा बदल आहे, या योजनेअंतर्गत नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका, अंगणवाडी सेविका, NULM यांचे समूह संघटक CRP, मदत कक्ष प्रमुख व CMM म्हणजे सिटी मिशन मॅनेजर, आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र व आपले सरकार सेवा केंद्र यांना पात्र महिलाचे अर्ज भरून घेण्यासाठी प्राधिकृत करण्यात येत आहे। म्हणजेच तुमचे फॉर्म हे भरून घेण्याची यांना प्राधिकृत करण्यात येत आहे। त्याच्यानंतर सातवा मोठा बदल आहे, केंद्र शासनाने विविध शासकीय योजनांचे लाभ म्हणजेच PFMS DBT प्रणालीद्वारे देण्याची प्रक्रिया कार्यान्वित केलेली आहे। केंद्र किंवा राज्य शासनाच्या विविध योजनांमधील म्हणजेच PM किसान योजना असेल, पोषण मनरेगा असेल किंवा PM स्वनिधी योजना असेल, JSY असेल, PMMUY असेल व अन्य तत्सम योजना असतील, जे लाभार्थी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अटी शर्तीनुसार पात्र ठरत असतील त्यांचा डाटा माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून प्राप्त झाल्यानंतर त्यांचे KYC व आधार ऑथेंटिकेशन यापूर्वीच झालेले असल्याने सदर लाभार्थ्यांना केवळ ऑफलाईन अर्ज भरून घेऊन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा थेट लाभ देण्यात यावा। मात्र हे करीत असताना पात्र लाभार्थी महिलांकडून सदर योजनेचा अर्ज भरून घेण्यात यावा।
तर मित्रांनो, तुम्ही याच्या अगोदर विविध शासकीय योजनांचे जर लाभ घेत असाल, पीएम किसान योजना म्हणा, पोषण मनरेगा किंवा पीएम स्वनिधी योजना, JSY, PMMVY व अन्य तत्सम योजना जर असतील, तर अशा योजनेचा लाभ जर घेत असाल तर तुमचा डाटा हा अगोदरच त्यांच्याकडे असल्यामुळे त्यांना फक्त KYC व आधार ऑथेंटिकेशन याचं यापूर्वीच झालेलं असल्यामुळे त्यांना फक्त ऑफलाईन अर्ज भरून घ्यायचा आहे आणि तो ऑफलाईन अर्ज भरून सादर करायचा आहे. त्यांना ऑनलाईन फॉर्म भरण्याची गरज नाही. त्याच्यानंतर 8वा मोठा बदल आहे, गाव पातळीवरील ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, तलाठी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, ग्राम रोजगार सेवक व अन्य ग्रामस्तरीय कर्मचारी यांची ग्रामस्तरीय समिती स्थापन करण्यात यावी. सदर समितीचे संयोजक ग्रामसेवक व सदस्य सचिव अंगणवाडी सेविका राहतील. समितीने सदर योजनेसाठी गाव पातळीवर शिबिर आयोजित करून त्यामध्ये ऑनलाईन तसेच ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने लाभार्थ्याची नोंदणी करण्यात यावी. ऑफलाईन अर्ज यथावकाश ॲप पोर्टलवर भरण्यात यावे. याच्यामध्ये ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, तलाठी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, ग्रामसेवक, रोजगार सेवक व अन्य ग्रामस्तरीय कर्मचाऱ्यांना समिती स्थापन करण्यात सांगितलेली आहे आणि त्यांना शिबिर घेऊन गाव पातळीवरती त्यांना ऑनलाईन किंवा ऑफलाईन फॉर्म भरून घेण्याचे निर्देश येथे दिलेले आहेत. त्याच्यानंतर 9वा बदल आहे, ग्रामस्तरीय समितीमार्फत अंतिम लाभार्थी महिलांच्या यादीचे प्रत्येक शनिवारी व आवश्यकतेनुसार गाव चावडीवर वाचन करावे. तसेच सदर यादी ग्रामपंचायत व अंगणवाडी केंद्र येथे प्रसिद्ध करण्यात यावी. सदर प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीवर हरकती प्राप्त झाल्यास त्याचे निराकरण करण्यात यावे. तसेच दुरुस्ती, डुप्लिकेशन टाळण्यात यावी. याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की जे काही लाभार्थ्याची यादी आहे त्या यादीचे प्रत्येक शनिवारी हे गाव चावडीवर म्हणा, नाहीतर ग्रामपंचायतमध्ये म्हणा, हे किंवा अंगणवाडी केंद्र येथे म्हणा, यांची यादी प्रसिद्ध करण्यात यावी. आणि काही या यादीवर हरकती जर प्राप्त झालेल्या असेल तर ते दुरुस्त करून घ्यावी असे निर्देश देण्यात आलेले आहे. त्याच्यानंतर 10वा मोठा निर्णय आहे, शासन निर्णय दिनांक 5/7/2024 अन्वये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीसाठी जे काही वर्ग होते, अ+, व ब वर्ग महानगरपालिकेमध्ये वार्डस्तरीय संरचना असल्याने या महानगरपालिका क्षेत्राकरता तालुकास्तरीय समितीऐवजी वार्डस्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. सदर समिती आता अ+, व ब वर्ग महानगरपालिकापुरती मर्यादित न राहता सर्व महानगरपालिका क्षेत्रात वार्डस्तरीय समिती गठीत करण्यात यावी असे सांगितलेले आहे. त्याच्यानंतर 11वा बदल आहे, तालुका वार्ड स्तरीय समितीमार्फत पात्र लाभार्थ्याची निवड करून लाभार्थ्याची अंतिम यादी प्रसिद्ध करावी. जिल्हास्तरीय समितीने तालुकास्तरीय समितीवर देखरेख व संनियंत्रण ठेवण्यात यावे. तालुका किंवा वार्डस्तरीय समितीला आदेश देण्यात आलेले आहे की पात्र लाभार्थ्याची निवड ही लवकर करून अंतिम यादी प्रसिद्ध करण्याचे निर्देश दिलेले आहेत. त्याच्यानंतर 12वा निर्णय आहे, नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका, अंगणवाडी सेविका, NULM यांचे समूह संघटक CRP, मदत कक्ष प्रमुख CMM म्हणजे सिटी मिशन मॅनेजर, आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, अंगणवाडी पर्यवेक्षिका, ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्र यांना लाभार्थ्याची अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यावर एकूण पात्र लाभार्थ्याचे अर्ज सादर केल्याप्रमाणे आणि सदर ऑनलाईन ॲप पोर्टलवर प्रति यशस्वी पात्र लाभार्थ्याची नोंद झाल्यावर सक्सेसफुल ऑनलाईन अपडेशन फॉर बेनिफिशियरी असे दाखवल्यावर त्यांना ₹50 याप्रमाणे प्रोत्साहन भत्ता देण्यात येत आहे. ऑनलाईन ॲप किंवा पोर्टलवर प्रति यशस्वी पात्र लाभार्थ्याची नोंद झाल्यावर एका फॉर्मला ₹50 हे याप्रमाणे त्यांना भत्ता देण्यात येणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारचा हा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याचा सुधारित GR होता. याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तुम्ही पाहून घेऊ शकता. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.